या क्षणाची एक मोठी बातमी भिवंडीतून। भिवंडीमध्ये भंगाराच्या एका गोदामाला अतिशय भीषण आग लागली आहे। अचानक ही आग लागल्यानं गोदामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि परिसरातल्या लोकांची एकदमच पळापळ झाली। फातिमा नगर परिसरात हे भंगाराचं गोदाम आहे आणि तिथे ही घटना घडली आहे। गोदामातल्या आगीचं कारण नेमकेपणानं कळू शकलेलं नाही, पण आग लागताच आजूबाजूच्या लोकांनी इथून पळ काढला, तर काही धाडसी स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले। अग्निशमन दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलं आहे। आतापर्यंतची जी माहिती आहे त्यानुसार यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा बारे विधानसभेचे। बारामती शहरात बारामती भिगवण रस्त्यावर अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले। निकालापूर्वीच दादांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रीपदाची बॅनरबाजी केली आहे। निकालाच्या आधीच पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विजयाची पोस्टर झळकली। पुण्यातील कोथरूड मतदारसंघात पाटील यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी जोरदार बॅनरबाजी केली आहे। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सहकुटुंब साई दरबारी दर्शन घेत साईबाबांची आरती केली। दरम्यान महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव, जनतेची सामाजिक जाणीव प्रखर होऊ दे अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी साईबाबांच्या चरणी केली। निकालाच्या पूर्वी भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला आहे। गोगावले यांच्या अभिनंदनाचे बॅनर महाड विधानसभा मतदारसंघात झळकले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट भरघोस मतांनी विजयी व्हावेत यासाठी समर्थक सरसावले। शिवशंकर कॉलनीतल्या महादेव मंदिरात शिरसाट यांच्या समर्थकांनी शंकराला दुग्धाभिषेक केला।